भाऊ आपले रायडर आहे, पहिले मोदका कुवा इथं काम करायचे ते मोदका कुवामध्ये. महाराष्ट्र चिकन सेंटर, महाराष्ट्र चिकनकडे यावंच लागतंय. नाद करतो काय, एकदम भारी त्यांनी बॅनर बनवलेला आहे. मगाशी आपण गुजरात साईडने गेलो होतो, हा महाराष्ट्र साईडने आलोय. आता आपण राज्य लगेच चेंज करून टाकले. किधर जाने का पत्ता बोल, पत्ता बोल. अहो टायर फुटल एवढी भर नको हवा. लवकर तुमच्या वय वाढून तुम्ही लवकर म्हातारे धन्यवाद धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, आज आहे आमच्या पंकज भाऊंचा वाढदिवस. तर आम्ही वाढदिवस साजरा करायचा आहे, त्यासाठी पेठला चाललोय. पंकज भाऊ काय तिथंच आहे आणि आता मी तुषार जातोय आणि बाकीची पोरं आपली चौफुलीवर आहेत. तर बघूया आता कोण कोण येतात, तुम्हाला दाखवतो पुढे. तर पब्लिक तिरड्या भाटावर आलोय. आता इथून 7 किलोमीटर आहे पेठ. तर विशाल भाऊंची R15 आहे, आपली टार्झन आहे इथं मस्तपैकी, आणि इथं रोशन भाऊंची आहे 220. तर काय मग विशाल भाऊ काय प्लॅन आहे? मग काय आजी एवढे दिवस कुठं गायब होत असतो? किती लावला भात? मग तुमची पंकज भाऊंकडून काय अपेक्षा आहे? बर्थडे निमित्त कसली पार्टी द्यायला पाहिजे? विठ्ठल भाऊ या साईडला बसलेले आहेत. चला पेटला आहे का ना. तर आता आम्ही साहिल भाऊंची वाट बघतोय. साहिल दादा आमचे येऊ राहिले, साहिल दादा आणि जग्गू दादा येऊ राहिले वरतून. तर आता त्यांची वाट बघतोय आम्ही केव्हापासून. आणि पावसाचं वातावरण झालंय, पण बघू पाऊस लवकर यायला पाहिजे दोघांनी, नाही तर अजून पाऊस आला अंधारात पडला ना का गेम ओव्हर होऊन जाईल. तर चला आता आल्यावर बघूया बघ त्यांना. आता जग्गू दादा आलेले आहेत. जग्गू दादा आणि साहिल भाऊंची एंट्री झाली. आता चला काय गिफ्ट घेतलंय पंकज भाऊंसाठी? हा काय घेतलाय साहिल भाऊ? तर मंडळी आता सगळे आलेले आहेत मित्र. आता आम्ही निघूया, चला हळूहळू चला सगळे. आता ओ पहले R15 वाले चलो चलो जल्दी चलो, बारिश आने वाली है. सगळ्यांनी R15 काढलेले, 220 काढले. आता आपली टार्झन, तुषार भावांनी आपली टार्झन आणली. आता टार्झनवर बसून जाऊया. चला आता माग कोण राहिले? रोशन आणि अजित आहे. तर चला निघूया. हाँ चलो अभी हम निकलने वाले हैं. चलो 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 बाय. तर इकडं भात वगैरे काय सगळ्यांचा लावून झालंय. आणि रस्ते तर एक नंबर आहे आमच्या इकडचे. डायरेक्ट असे साईड पट्ट्या काढलाय, पण काहीच कामाच्या नाही. कोणाच्या चला भाऊ पंकज भाऊ डायरेक्ट आपण सरप्राईज देणार आहे. तर सरप्राईज कसं लागते त्यांना डायरेक्ट नंतर विचारू, त्यांची प्रतिक्रिया घेऊया. तर आता आपण आलोय आंबापूर या ठिकाणी. पेठला जाताना आपल्याला आंबापूर गाव लागतं आणि हे आहे आंबापूर गाव. तर मध्ये सुद्धा गाव आहे ते, आणि बाहेर पण दिसतो. अजून आपण इथून पेठ अजून जवळजवळ 3 किलोमीटर आहे. तर मंडळी आता आपली पेठमध्ये एंट्री झालेली आहे. आणि पेठ आज संडे आहे त्याच्यामुळं पूर्ण बंद रस्ता आहे. आणि रस्ता बंद म्हणजे गाड्याच नाही इथं. इकडच्या साईडला पहिले आमची यात्रा भरायची, पहिले सर्वात आधी जुनी. आता डायरेक्ट तिकडच्या साईडला भरते, पुढच्या साईडला. आणि हे आहे कॉलेज पेठचं, तर जनता विद्यालय पेठ. आणि इकडं भरपूर ट्रॅक्स वगैरे काय काही असतात. आणि इकडच्या साईडला नाही का बँक आहे, महाराष्ट्र बँक बा इथं. तर आता मंडळी पुढं आलो आपण, बघूया आता काय प्लॅन आहे पुढचा, विचारूया पोरांना. पेठचा रस्ता जाम झालाय, जाम म्हणजे खड्डे बघा किती डायरेक्ट पूर्ण तळस हातून राहते. दोन मस्त कडक इस्त्री करून कपडे घालून आलेला राहतो. पाण्यात टायर गेला का डायरेक्ट पूर्ण चिखल अंगावर होऊन जातो. पंकजची ट्रक आली भाऊ, बालाजी का कोणते? बालाजी. चलो पंकज भाऊ पुढे आहे, देखेंगे. चल तर पंकज भाऊंकडे आलो आता आपण. हॅपी बर्थडे भाऊ. तर आपण आलो आता पेठमध्ये विशाल भाऊन त्यांच्या दुकानाच्या इथं आहे. महाराष्ट्र चिकन सेंटर, महाराष्ट्र चिकनकडे यावंच लागतंय. नाद करतो काय, एकदम भारी त्यांनी बॅनर बनवलेला आहे.
तर पंकज आज पंकज स्पेशल आपल्याला आता पार्टी देणार आहे. कोणत्या हॉटेलवरती? चलो चलो झापावर फेवरेट स्पॉट आहे पंकज भाऊंचा. तर आमच्या पंकज भाऊंचा बर्थडे आहे. तर बर्थडे निमित्त आम्ही पंकज भाऊंना भेट द्यायला आलोय. हॅपी बर्थडे भाऊ. धन्यवाद धन्यवाद. तर कसं वाटतंय तुम्हाला असं आज बर्थडे तर काय वाटतं तुम्हाला? अरे श्रीवल्लीचा चहा त्याला श्रीवल्लीचा आवडत ना पंकज. तर किती वयाचा झाला पंकज तू आता? आता मी 18 वर्षाचा झालोय. मग लायसन बिसन काढायचं का? घेऊन आला रे कोणता भाऊला घेऊन आले भाऊ. तर मग कोणता हॉटेल बुक केला आहे? हॉटेल द्या सगळे घेतला सगळ्यांनी. किधर जाने का पत्ता बोल पत्ता बोल. गाडीला काय झालंय काय माहित. पावसाळे दिवस आले का स्टार्ट होत नाही लवकर. तर केक आणायला जायचंय. तर रोशन आणि ते पुढे गेलेत. तर जाऊया आपण हॉटेलमध्ये एखाद्या. आता केक घेतला इथं आपण. क्वालिटी काय पूर्ण नाव दिसत नाही मला. इथून केक घेतला आपण पंकज भावांसाठी. तर कोण कोण आलो? महेश वगैरे त्याचं काम झालं आवरून सगळं आलं. रोशन आणि अजित आता मध्ये गेले. तर काय घेतलं काय माहित त्यांनी. काय स्पेशल घेतलंय? कोण घेतला रे केक? घेतला ना. काय नाव टाकलंय त्याच्यावर? पंकज दादा भाऊ स्पेशल नाव टाकले. चला आता हॉटेलवरती जाऊया एखाद्या केक कट करण्यासाठी. मागच्या साईडला यायचं आहे आपल्याला. गाड्या आता आपण गुजरात रोडला लागलेलो आहे. इथं भीलवाडा 795, उदयपूर 627, अहमदाबाद 409 आणि वडोदरा 294 किलोमीटर आहे. आपल्याला एवढं लांब नाही जायचं. एवढं बजेट नाही तर आपलं. फ्युचरमध्ये झालं सेट चांगलं तर मग जाऊया लांब लांबपर्यंत. आता सध्या आपण इकडे जाऊया पुढं. जिथे चांगली जागा भेटेल ना तिथं मस्तपैकी सेलिब्रेशन करूया. मस्त मन मोकळेपणाने. मच्छच्या साईडला गेले पूर्ण मोकार चिखले. पण मग इकडं मस्तपैकी हिरवं वातावरण दिसतंय. उतरू रे बाबा. चिखलाचा रस्ता आहे. रुको भाई रुको रुको. या चिखलाच्या रस्त्यात आणलं आम्हाला. बड्डे बॉय बड्डे बॉय. ए जग्गू भाऊ. ए भाऊ ए राहू दे राहू दे. ए भाऊ राहू दे भाऊ राहू दे. अरे आता आम्ही आलोय या भाऊचा बर्थडे साजरा करण्यासाठी. निवांत अशा ठिकाणी आलोय. गुजरात रोडला म्हणजे गुजरातला पुढे आहे. इकडच्या साईडला गुजरात. धन्यवाद धन्यवाद भाऊ. आमचे खूप मोठे अधिकारी काय काय कोणत्या तरी पदावर जाऊ. बिझनेसमॅन मोठे काय काय असेल त्यांच्या इच्छा ते पूर्ण कंप्लीट. असेच लवकर तुमचे वय वाढून तुम्ही लवकर म्हातारे धन्यवाद धन्यवाद. महेश भाऊ आता फुल नाही का खतरनाक लुक देऊ राहिले. डायरेक्ट आलो अर्जुन नाही महेश बाबू. आता इथं फोटो काढायचे. तिथं आपल्या गाड्या लावून दिल्या तिथं. आता इकडच्या साईडला आपली जय श्रीराम हिरो होंडा टार्झन. जाने दे भाई. हे काढ ना महेश. काय लाजलास का काय? अरे भाऊ काढ ना. चला केक कट करायचं आता. तयारी लागूया आता लगेच. कसा करायची गाडी आडवी लावा. हिरो होंडा लावा. लाव रे साहिल स्प्लेंडर. तर आपण इथं गाडी लावूया आणि त्या गाडीवरती हे करूया.
केक कट करूया. बाईकचा शूट करायचा मस्त मोठा स्टँड इथं फोटो भारी निघतील बरं का. इथं कोणाला फोटो काढायची इच्छा असेल तर मस्त फोटो निघतील इथं. फोटो काढायला भारी आहे. मोठा स्टँड आहे रे त्याला. हे भाऊ चल ना. सपाट सीट आहे ना. असा कलवा झाला. कल्लवा भाऊंचा फोटोशूट चाललाय मस्तपैकी. आता विवाहासाठी आम्ही यांना पोरगी बघू राहिलो. कोण असेल तर नक्की संपर्क साधा. कमेंट मध्ये नक्की सांगा. विशाल भाऊंसाठी सुद्धा आम्ही पोरगी बघू राहिलो. तर कोणी असेल तर सांगा. आणि केक कसा आहे दाखवतो. पंकज भाऊंचं स्पेशल नाव टाकून आणायचं ना भाऊ. नावच नाही टाकलं डवरेन. ए भाऊ ए ब्लॉग मध्ये तोही ब्लॉग पाहत असेल तर. एक तर दुकानाचं नाव पाहून आलो. ना पुष्टा काय आडवा टाक ना. काय अरे हे कसं घेतो क्या कसं आपला केक बाहेर काढलेला आहे. आपल्या बाईकवरती ठेवलाय. कट करायचं आहे पण त्याच्या आधी आपण मस्त फोटो काढून घेऊया. केकचा पण फोटो काढूया आणि आपल्या ग्रुपचा पूर्ण फोटो काढून घेऊया. आणि पूर्ण सेलिब्रेशन कसं आहे ते पूर्ण दाखवतो तुम्हाला. तर भाऊचा बर्थडे वाजले 12. ते गाणं सांग ना ते हॅपी बर्थडे. काय करू राहिला व्हिडिओ काढ ना ब्लॉग मध्ये आपला सगळा याल ना भाऊ. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पंकज. हॅपी बर्थडे टू यू. काट डालो. इसको काट डालो. भाऊ आपण आपलं वय किती झालं. 25 झालेला आहे. लग्न करायचंय भाऊ. पुढच्या वर्षी लग्न करायचं. कोणी पोरगी असेल तर सगळ्यांनी रेडी राहा. वरातीत नाचायला. मध्ये नंबर देऊन टाक. जल्दी करो. ये साहिल. जमीन खोदायला पावडा लागतो आणि गेम करायला. ए भाऊ काय अबे क्या क्या डायलॉग बोल रहा है. करू ना बन. तर मंडळी झालं आता बर्थडे सेलिब्रेट मस्तपैकी. आम्ही सगळ्यांनी केक खाल्लाय. मस्त 1 नंबर केक लागला. खतरनाक केक लागला. ऑसम. याच्यासारखी टेस्ट कुठंच नव्हती. तर आता जाऊया आपण पुढे. बघूया काय होतंय आपलं ते. चला आपले आता जगू भाऊ मस्तपैकी स्टंट करून दाखवणार आहे. भाऊ आपले रायडर आहे. पहिले मोदका कुवा इथं काम करायचे ते मोदका कुवा मध्ये. चलो चलो भाऊ. बस बस. चलो 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 आता निघूया आपण. थोडा स्टंट केला जास्त नाही मोठा केला. तर जाऊया चलो. आम्ही आता एक ठिकाणी म्हणजे केक खाल्ला तो. आता परत दुसरा केक घेतलाय. दुसऱ्या ठिकाणी आलोय. पंकज भाऊंना कसं आहे 2-2 केक कापायची सवय आहे ना. त्याच्यामुळे मग दरवर्षी 2 केक कापावं लागतं. कापलं ना त्याच्यामुळे. मग अशी आपण गुजरात साईडने गेलो होतो. हा महाराष्ट्र साईडने आलोय. आता आपण राज्य लगेच चेंज करून टाकलं. तर आता बघा एक केक दाखवतो केक कसा आहे. गाड्या येतील भाऊ इथं. तसं गाड्या इथं रस्ता सामसुमच राहतो पण मग भरोसा नाही. तर आता अनबॉक्सिंग करू राहिले अजित भाऊ आपल्या केकचे. नाव बिव टाकलं का रे. लाव ना गाडी कोणती तरी. आडवी गाडी लाव ना. गाडी तिथंच लाव ना आडवी. तिथंच राहू दे ना. अरे गाडी एखादी गाडी आली तर नाही रे भाऊ. ए भाऊ सामत बोल रे. केक 1 नंबर केक आहेत. आता याच्यावरची चेरीज मी खाणार आहे. काय खाणार आहे. परत रिटर्न करायला
असं सरळ सरळ कर ना, काल स्टाईल मारतो. एखादा मोसम कट नको व्हायला Time pass इथे. करायला. नाही रे होणार ते किती एवढा एवढा पुढे निघून नाही होणार. हा, जाईल ते तिकडून. ए भाऊ ए बाय 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 अरे त्या ना आलं मेणबत्ती. आता अरे काय लहान आहेस का तू मेणबत्ती आणायला तिकडून तिकडून हम्म. ना दोघार हे पाहून घ्या लोकेशन. इकडून ये. तुझा तिकडून जा ए भाऊ ए भाऊ वर अपलोड होणार आहे बर्थडे टू यू ए हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर पंकज हॅपी बर्थडे टू यू बार बार दिन ये आए बार बार दिन ये पुढं काय रे तुम जियो हजारो साल अरे पुढे येत नाही के दिन हो एक नंबर जाऊ दे, एकाने चाला आता. बर्थडे बॉयची मजा भाई 2-2 केक खायला भेटले आता भाई जब से लिया था तब से इस पे नजर थी. पते का नाही तेरे को देख कट करा मस्त काळी जबान आहे हो. किसकी अजित की काली जबान आहे. चला ए, बेस्ट आहे ते लागत आहे. काढून घ्या. घे ना, हे. काढा ना. नको खा एकच पीस काढ असली का सांगत आली, गाडी लावून देतो. पंकज भाऊंचे मित्र स्पेशल पिकअप घेऊन आले होते इथं बर्थडेच्या शुभेच्छा द्यायला ए संपला रे केक ए हवा कसा खाऊ राहिला केक डॉन 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 कसा लागला केक टेस्ट कशी होती एक नंबर. क्वालिटी फुडस काय? अरे तर बर्थडे कोणी जर खाऊनच देत नाही जो आला तो देतो ना, देतो ना, मग काय करू. मगाच्या केकला कोणी विचारायचं होतं ना. पंकज भाऊ हो पंकज भाऊ तर तुम्हाला माहित होतं का आम्ही केक म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन करायला येणार आहे मला काय माहिती, तुम्हाला आलं हे हिंडाय नाही गेलाय, हा गेला असते जात असते कोणं पण. तर तुम्हाला कसं वाटलं आम्ही असं अचानक सरप्राईज दिलं सगळ्यांचं मनापासून आभार, धन्यवाद सरप्राईज दिल्याबद्दल. चला आता ऋषिकेश्वर भाऊ. चला आता पंकज भाऊ पार्टी देणार आहे आपल्याला चलो चलो बाय बाय बर्थडे सेलिब्रेट करून आता सर्वजण निघालोय तर पंकज भाऊ पार्टी देणार आहे आपल्याला हे आजी तर रोशन केलं पुढे जग्गू भाईंचे आहे विशाल पंकज साहिल भाऊ मागे आहे तर आम्ही पण निघालोय चलो साहिल भाऊ आता आज पंक्चरवाले बनलेले आहेत हवा भरून राहिले पल्सरमध्ये येतो रे तुला हवा भरता मॅ कसा भरता हवा बर 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 भाऊ बर साहिल आज दुग्गल साहब आज बने आहे पंक्चर वाले बर्थडे सेलिब्रेट करून झालं आता पेट्रोल वगैरे टाकायचं तर गाड्यांना तर आलं इथं आणि आपण तर हवा चेक करत होतो तर हवा कमी आहे मग भरून घेऊया टायर टायर घे ना मागं, टायर भाऊ टायर मागे ना अरे क्या हवा भरेगा रे तो इतनी देर से क्या हम तुम्हें भाऊ नंबर लावलाय तवर भाऊ हवा चेक केली का किती होती डायरेक्ट भरतो बस ना हे जास्त झाली ना माणूस लवकर रे काय नाव होता काय होतं गॅरेजचं नाव काय होता दिखाव भाऊंनी गाडीवरती मस्तपैकी नाव टाकलेलं आहे मिस्टर रायडर 0791 आणि श्री कामाक्षा देवी कामाक्षा माता इकडून पण मिस्टर रायडर 0791 ओके ओके क्या सोच है रे तेरी किधर भी हवा डालता है अरे काय गिअरचा एवढा खतरनाक आवाज येऊ राहिला बरा रे लवकर चला भाऊ टायर फुटल एवढी भर नको हवा चला नेक्स्ट नेक्स्ट यावंच लागतं. भाऊ किती हवा भरतो 50 आहे ना चांगला आहे ना. 50 एवढी पुढे 40 हं. तरी तिला कापायला लागलं.
बस ओके डन 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 चलो चालू आहे ना भाऊंच्या इथं आलोय मस्त की आसपास टायर्स आपल्या इथं पंक्चर काढायला यावंच लागतंय नक्की या पेठ आपला नाशिक रोड साईडनी आहे आपला हायवे साईडला आहे मनोहर पेट्रोलियमच्या शेजारी भाऊंच्या इथं नक्की या हा दाखवले हो अजून काय अर्ध्या निम्या रात्री केव्हा कॉल करू शकता 24 तास अवेलेबल 24 तास हा बजेट मध्ये चल मग चल येतो मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा कुठं होता हा तेव्हा आलो होतो नेमकी इंडिकाचं टायर म्हणजे पंक्चर झालं दोन्ही पण स्टेपनी ते पण झालं होतं मग दुसऱ्या घरी जे पडलं होतं ना ते घेऊन आलो होतं पण इथं तूच नव्हता दुसरा होता कोणतरी हां चल मग चलो तर आपण आता निघालोय चलो बाय हॉटेलमध्ये आलोय आता नाश्ता पाणी करूया आपण आता समोसा खाऊया चलो काय 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 खायचंय भाऊ साहिल वडापाव चलो जाने पंकज भाऊनी आपल्याला नाश्त्यासाठी मस्त की समोसा दाबेली वडापाव पाववडा सगळं दिले आता तुमचा भाऊ बड्डे रोज यावा असं तुम्ही रोज असा आम्हाला पार्टी द्यावा ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आता झालं आमचं खाऊन जाऊया अजून पुढे जा चलो गाडी फिरवायला लावा तुम्ही त्याला अरे अरे हॅपी बड्डे भाऊ तर पंकज भाऊ आता झालाय बड्डे सेलिब्रेशन आता चाललंय घरी पावसात आम्ही पण निघालो आता चला आता जाऊया घरी आजचा दिवस खूप यादगार होता पंकज भाऊ धन्यवाद पंकज भाऊ येऊ का आम्ही हां चला चला